मराठा आरक्षणासाठी जवळपास 1.5 तास रास्ता रोको आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मागणीनुसार ओबीसी आरक्षण मिळावं आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी आज मुदखेड तालुक्यातील इजळी येथील सकाराम मराठा समाजाने मुदखेड ते नांदेड रोड रस्ता रोको आंदोलन केलं होतं। आज सकाळी ठीक 10:30 वाजता शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर इजळी फाट्याजवळ इजळी येथील सकल मराठा समाजाने जवळपास 1.5 तास बातमी लिहेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजेत सहित अन्य घोषणा दिल्या। यावेळी उपस्थित कार्यकारिणीतील आंदोलनस्थळी मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास आवळे सह होमगार्ड या आंदोलनस्थळी उपस्थित होते। सर्वात जास्त ऊसतोड कामगार कोण्या जातीचे? वंजारा समाज एकेकाळी ऊसतोड कामगार होता, पण मेहनतीच्या बळावरती तो समाज पुढे गेला आणि गावातल्या राजकारणामध्ये पडून शिक्षणापासून दूर जाऊन मराठा समाजाच्या जमिनी गेल्या। शिक्षणामध्ये आरक्षण नसल्यामुळे आपल्या समाजाचं नुकसान झालं आणि आज सर्वाधिक बीड जिल्ह्यातला ऊसतोड कामगार आपल्या मराठा समाजाचा। जास्त नका आपल्या बाजूला आपण मुदखेडमध्ये येतो, मुखेड तालुक्यातली परिस्थिती बघा, त्यामुळं तिथला सुद्धा ऊसतोड कामगार आपले सोयरे आहेत, तिकडे आपले पाहुणे, त्यामुळे ही परिस्थिती सुधारायची असेल तर सगळे सोयऱ्या सहित सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे आणि आरक्षण घेणे। आणि जोपर्यंत कुणबी म्हणून आरक्षण दिल्या जात नाही तोपर्यंत जे काही दिलं जातंय ते सगळं थोतांड आहे, खोटं आहे, त्याला हाणून पाडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। एवढंच सांगतो, हे आरक्षण हा कायदा कोर्टात टिकणार नाही। आता यांची पुढची चाल हीच आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन मोडीत काढायचं। आपल्याला जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहावं लागणार आहे। सरकारमधले अनेक अधिकारी मला सांगतात, माझ्या अनेकांसोबत संपर्क आहे की जरांगे पाटील मॅनेज नाही म्हणून आजूबाजूच्या माणसांना फोडल्या जाते। आता ती भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे। काय करायचं ठरवा, कारण मराठा समाजानं ठरवलं, मराठा समाज हा महाराष्ट्रातला सत्ता कोणाच्या हातात असावी हे ठरवणारा समाज आहे आणि आपला पहिला लढा आपल्या जातीतल्या माजलेल्या मराठा नेत्यांच्या विरोधामध्ये आहे। दुसरा लढा आरक्षणाच्या विरोधात, कुणी का असेना, कोण्याही जातीचा असेना, त्याच्या विरोधामध्ये आहे आणि त्यासाठी एकत्रित यायचंय, कारण मराठा खडा तो सरकारचे बडा, एवढं लक्षात ठेवा। सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठ्यांना जे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे होतं व राज्य शासनाने जो अध्यादेश काढला होता 27 तारखेला, त्या कायद्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर करावं व सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करावा या मागणीसाठी हा रस्ता रोको एक दिवसीय आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। तर 10 ते 1 वाजेपर्यंत हा रस्ता रोको करण्यात येणार आहे व या ठिकाणी जोपर्यंत सगळे सोयऱ्याची कायद्यात अंमलबजावणी होणार नाही व याच्या पुढे सुद्धा याच्यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे 20 फेब्रुवारी रोजी शासनाने एक कायदा पारित करून त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये जी सूचना केली आहे त्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका होती? म्हणजे याच्या अगोदर सुद्धा 2 वेळेस 16% आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं होतं, ते सुद्धा कायद्यात टिकले नाही, म्हणजे न्यायालयात टिकले नाही। त्यानंतर 13% आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं, ते सुद्धा टिकलं नाही व हे 10% आरक्षण सुद्धा फसवा आहे, ही आमची म्हणजे फसवच आहे। त्यामुळे हे कायद्यात टिकू शकत नाही, त्यामुळे या आरक्षणावर आमचा विश्वास नाही। आम्हाला सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, या मागणीसाठी आज आम्ही इथं रस्ता रोको करण्यात आला आहे। मागल्या 20 तारखेला जे कायदा पारित केला सरकारने ते निवळ मराठा समाजाला एक गांजत दाखवण्याचं काम केलं आहे। त्यामुळं मनोजदादा जरांगे यांनी आम्हाला सगळे सोयरे कायदा पारित करा असा ठराव पास करून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं होतं। तर हे म्हणणं सरकारनं मान्य केलं नसल्यामुळं आज 24 तारखेपासून जे बेमुदत का होईना म्हणजे 3 तारखेपर्यंत तर आहेच, जोपर्यंत आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही, टिकणारं आरक्षण, तोपर्यंत आम्ही सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 3 ते 7 या दरम्यान बेमुदत उपोषण करणार आहोत। रास्ता रोको आंदोलन ज्या पद्धतीनं शांततेत जे जे काही करता येईल ते आम्ही करू। मराठ्याचा योद्धा जरांगे पाटील जो आदेश देईल तो संबंध महाराष्ट्रासाठीच आहे आणि जातीचा लढा म्हणल्यानं एका कोण्या भागासाठी नसून संबंध महाराष्ट्रासाठीच आहे। आणि जे काल जे अध्यादेश काढायचा होता त्याच्यावर न बोलता दुसराच मार्ग काढून जे वेळोवेळी गद्दार म्हणून जे सरकार आलेलं आहे त्यानं सिद्ध केलं की ह्या बी शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊन गद्दारी आपल्या रक्तातच आहे असं दाखवून दिलेलं आहे या एकनाथ शिंदेनं।